ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, ताईबाई अक्का, दादा मामा काका, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणजेच आपल्या हिंगोली जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय श्री हेमंतभाऊ पाटील यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून योग्य मताने त्यांना निवडून द्या. ऐका हो ऐका, ताईबाई अक्का. अरे राम राम मित्रा. राम राम मित्रा. राम राम. गुणाची काय नाही गुणाची पुन्हा भिवाची साहेब मित्रा भेट नाही, काय गाठ नाही मित्रा. अरे उठ नाही, अरे बस नाही, अरे खाणं नाही, अरे पेन नाही, हे नाही, अरे ते नाही, ते नाही म्हणजे काय नाही. अरे खाणं पिणं नाही म्हणाल मित्रा. अरे पिण्याचं नाव काढू नको, खाण्याचं बोल. कसं का रे मित्रा? अरे फार दिवस झाले आपली भेट नाही. हो तू कुठे आहेस आता? काय नाही. मी याच्यावर ट्रॅक्टरवर ट्रकवर. बरं बरं, तू फार लांब लांब जातो. लांब लांब जातो मी. बरं 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 बरं. मित्र आता गावाकडे येणं केलं. हो. बरं काय कारण? कारण काहीच नाही. बरं कारण म्हणजे काय तुला माहित नाही? 26 एप्रिलला. तुला माहित नाही? बरं येत्या 26 एप्रिलला हा काय निवडणूक आहेत. बरं बरं. या निवडणुकीसाठी मी आलो मित्रा घराकडे. निवडणुकीसाठी आला होय. बरं बरं, मग निवडणुकीच्या आधीच आला तू 8 दिवसानं. हो बरं 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 बरं. निवडणुकीच्या आधीच. बरं मित्रा, आपल्याला मतदान करायचा हक्क आहे. हो बरोबर आहे. हो. पण तू आलास खरं, हा. पण काय कोणाचं घेतलं काय? काय नाही कोणाचं काय खाणं पिणं म्हणालास म्हणून म्हणलं. अरे तू मित्रा, आलास म्हणजे खाणं पिण्याकरता आला. अरे खाण्यापिण्या निवडणुकीसाठी आलो. हा खाणं होते आणि माणसाचं पिणं होते. बरं. सगळ्याच गोष्टी होतात मित्रा. आणि थोडीफार भेटती मध्ये. थोडंफार भेटते मी मधामध्ये. हे बघ मित्रा, अरे खाण्यापिण्यावर आणि त्या पैशावर बोलायचं नाही. बर आपल्या हक्काचा माणूस, हा. आपल्या हक्काचा उमेदवार, हा. आपल्या जिल्ह्याचं वैभव, हा. आपल्या जिल्ह्यातले खासदार हा. हेमंतभाऊ पाटील बर आपल्या हक्काचा माणूस आहे. हा. आपल्या भावासारखं प्रेम करणारा, हा. आपल्या प्रत्येक गोष्टीत अडी अडचणी सोडवणारा, बर आणि आपल्या हा. एकनाथभाई शिंदे हा. यांचे कट्टर खंड समर्थक. बर. म्हणजे कोण? विकासाचं दुसरं नाव म्हणजे हेमंतभाऊ पाटील. बर अरे मित्रा, हा. हेमंतभाऊ पाटलांना आतापर्यंत काय काय विकास नाही केला? काय सांग आपल्या बरं? हिंगोली जिल्ह्यामध्ये रस्ते बघ, हा. नाल्या बघ, हा. जिल्ह्याचा विकास बघ, हा. खेड्यापाड्याचा विकास बघ, तालुक्याचा विकास बघ. आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद प्रक्रिया केंद्र आणलं. हा. रस्ते बघ. हा. आज आपल्या मतदारसंघामध्ये आडी अडचणीच्या प्रत्येक कामाला वेळोवेळी हाकेला धावून येणारा नेता म्हणजे हेमंतभाऊ पाटील. म्हणजे या 5 वर्षामध्ये जे विकास त्यांनी केला ते सांगायलाच का मला तू? हा अरे मित्रा अरे बघ हे मित्रा, आतापर्यंत तुला सांगतो या 5 वर्षाच्या आधीपासून हा. माझ्या आजीसाठी मी पगारीसाठी फाईल टाकू परेशान होतो. वर्षाच्या पगारीसाठी हा. मी फाईल टाकू परेशान होतो. हा. अगोदर एवढं परेशान होऊन काय काम झालं नाही. बर पण आता बघ या 2 वर्षामध्ये हा. माझ्या आजीला पगार सुरू झाली. पगार सुरू झाली. हा अरे मित्रा मला पण तसं झालं की रे. हे बघ मित्रा, हा. आता माझ्या शेतीसाठी हा. मला पीक विमा मिळालाय. बर अगोदरच्या काळात पीक विमा नव्हता. हा. अगोदर मला खरडणी भेटत नव्हती, दुष्काळ भेटत नव्हता. आता पीक विमा मिळालाय. हा. मला प्रत्येक गोष्टीला पैसे भेटायले. बरोबर. आज मी स्वतः शेतकरी असून हा. मला आज आत्महत्या करण्याची वेळ येत नाही. मित्रा तू म्हणाले ते खरं निघालं की रे. हा अरे काय सांगू तुला, आज 2-3 वर्षाखाली मी घरकुलाची फाईल टाकली होती. बर अरे ती घरकुलाची फाईल मंजूर झाली. बर. अरे माझी तर झाली पण शेजाऱ्याच्या पाजाऱ्याच्या आमच्या सगळ्याची झाली की 8-10 जणांची झाली की रे मित्रा. सगळ्याला घरकुल आले. अरे सगळ्याला घरकुल आले. हा. माझ्या पत्नीची डिलिव्हरी झाल्याबरोबर मला 5,000 रुपये मिळाले. 5,000 रुपये मला 5,000 मिळाले. दादा हा. सांगायला पंतप्रधानाचं हा. पण याचा लाभ कसा घ्यावा? लाभ याचा लाभ आता गरीब बायको गरीब आहे. हा. आता तिचे काय भेटत काय मला काय नाही याच्याकरता काय. अरे तुला कुठं जायची गरज नाही. बरं डायरेक्ट आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जायचं, नाव नोंदणी करायची. हा डिलिव्हरी झाली की तुला पैसे भेटतात हातामध्ये. असं का? काही जर अडी अडचण आली हा. तर आपल्या हक्काचा माणूस तर आहेच ना. हो आपल्या हातून दादा आपले भाई आपले का हेमंतभाऊ पाटील पाटील आपले. अरे निम्या रात्री आपल्याला आपल्यासाठी धावून येणार आहे. दादा आपल्या मदतीला धावणार आहे. तुम्हाला माहित नव्हतं नाही. अरे मित्रा तुला माहित आहे का नाही, हा. आपल्या त्या खेरबाची पोरगी बरं बरोबर. अरे ती 12वीला उत्तम गुणाने पास झाली. बरं पण तिला नंबर कशाला लावायचा होता मेडिकलला? बरोबर. डॉक्टर केला. डॉक्टर किल नंबर लावायचा. डॉक्टर केला. तुला मला सांगवले माणसा 12वीला कमी का पैसे लागतात काय? बरोबर आहे, बरोबर. अरे 12वीला 12वीला लाख भरपूर रुपये, पैसे 2 लाख रुपये लागतात. लागतात. आता तिला तर डॉक्टर की करायची. हा. पण आपले कोण माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब हा. यांची योजना बरं. म्हणजे कोणती उच्च शिक्षित योजना बरं. म्हणजे काय, जे मुली गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी आपल्या शिंदे सरकारने काय केलं म्हणजे बाबा मोफत शिक्षण केलंय. बरं. आणि त्या शिक्षणामध्ये आपल्या खेरबाच्या पुरीचं ऍडमिशन झालं. बरं आणि म्हणजे त्या मोफत ऍडमिशन झालं आणि आता मोफत तिला डॉक्टरकीची पदवी भेटायची. बघ. अरे ते तर झालं. आपले कोण
माननीय पंतप्रधान मोदी साहेब बरं यांनी सुद्धा एक योजना केली. कोणती? सुकन्या योजना. बरोबर. अरे सुकन्या योजनेमध्ये काय केलं? आपल्या मुलीबाळी करता मुलीबाळी करता किती चांगली योजना काढली. आणि आपल्या गाव अरे आणि आपल्या शहरात आपल्या शहरी भागामध्ये आणि खेडेपाड्यामध्ये अरे जायला रस्ते नव्हते भल्या माणसा. अरे मी तर मला तर आठवते तसं माझ्या गावाला रस्ताच नव्हता बघ. हा, माझा रस्ता म्हणजे असा होता, पाऊस पडला की एक पाय घालायचा आणि एक पाय चिखल व्हायचा. हा. आणि आता माझ्या गावाचा जर तू रस्ता पाय, अरे पाहुणा रावणा गावाकडे याच्या कदर होता. बर पाहुणा रावणा सुद्धा आमच्या घरी येत बरोबर नव्हता, बरोबर. रस्ता खराब इतका असल्यामुळे. रोड खराब होता. हा, आता तू जर आता रोड जर भल्या पाहिला, माणसा मला सांग. अरे आता माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी, हा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे सर हा, आणि आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार हेमंत भाऊ पाटील हा, यांनी माझ्या गावाचा रस्ता असा केला. हा. अरे आता ज्या 1 घंटा लागायचा हा. तिथं 15 मिनिटात चालू बघ मी. मग भल्या मला माणसा आपल्यासाठी एवढा त्यांनी विकास केला. हा. पण आपल्याला त्यांना नाही निवडून द्यायचं तर मग द्यायचं कोणाला? अरे भल्या